साहेब 15 मिनिटात पूर्ण जेवणारा माणूस, पूर्ण जेवणाचं 1/4 जेवण साहेबाला अर्धा तास जेवायला लागायचं. तो 6 नंतर साहेब कोणाशीही बोलत नसत, त्या काळातही बोलत नसत. संपूर्ण लिखाणावर लिहून देऊन वाचणारा वाचायचा पिये आणि त्याच्यावर त्याचं उत्तर यायचं. त्रास साहेबांना झाले, ते सगळ्या त्रासातून साहेबांनी डॉक्टरांना झिडकारलं. 15 दिवसाची फिजिओथेरपी त्यांची होती. साहेब 8 दिवसात फिजिओथेरपी ठेवून त्यांनी वॉकर बाजूला टाकला आणि एक काठी घेऊन चालायला लागले. मला अंकुशराव आणि तुमच्या सर्वांच्या परवानगीने एकच किस्सा साहेबांच्या बाबतीत सांगावा असं वाटतो, जो मला माझ्या हृदयाला टच करून गेला आणि सतत तो आहे. साहेबांचं ज्या वेळेला, मी तुमच्या परवानगीने एक सांगू का तो? थोडक्यात सांगा. साहेबांचं ज्या वेळेला ऑपरेशन झालं होतं गालाचं आणि निवडणुका झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपद घेतलं आणि काम सुरुवात केलं. त्या कामानंतर साहेबांना बोलता येत नव्हतं, कारण रोज 4 वाजता रेडिएशनची ट्रीटमेंट त्यांची चालू व्हायची. सकाळी ऑफिसला जायचे, वहिनी तिचा जायच्या. त्या 8 दिवसामध्ये मी साहेबांकडे होतो आणि दुपारी 1-1.5 वाजता साहेबांचा डबा वहिनी घेऊन साहेबांच्या ऑफिसमध्ये यायच्या, कृषी त्यांच्या ऑफिसमध्ये. आणि साधारणतः साहेबांना आपण कधी जेवताना पाहिलं असेल, सगळं व्यवस्थित असताना एक 10-15 मिनिटात साहेबांचं जेवण उरकायचं, पूर्ण जेवायचं. त्यांना जेवण आवडतं, सगळ्या प्रकारचं जेवण आवडायचं त्यांना. आता मर्यादा आलाय. तर अशा एका प्रसंगामध्ये ज्या वेळेला ते जेवायला सुरुवात करायचे, त्यावेळेला पाणीसुद्धा पिताना त्यांना रेडिएशनमुळे ही संपूर्ण जी त्वचा आहे ओठाची, ती इतकी नाजूक झाली होती की साहेबांची त्वचा लाल दिसत होती, रक्त आतून दिसत होतं, इतकी ती लाल असायची. पाणीसुद्धा पिण्याआधी साहेबांना लोकल अॅनास्थेशिया दिला जायचा आणि तो पाणी चमच्यानी त्यांना प्यायचं. आज जात नव्हता, ढकलायला लागत असे. अशा वेळेला त्वचेला तो चिकटायचा आणि त्याच्यात रक्त यायचा. संपूर्ण व्हाईट ॲप्रन घातलेला साहेब 15 मिनिटात पूर्ण जेवणारा माणूस, पूर्ण जेवणाचं 1/4 जेवण साहेबाला अर्धा तास जेवायला लागायचं आणि तोपर्यंत हे संपूर्ण त्यांचं ॲप्रन लाल होऊन जायचं. ही सगळी सहनशीलता ते सहन करत होते. आम्हाला बघवणाऱ्यांना सहन होत नव्हतं. तर मी सहज साहेबांना एकदा म्हटलं की साहेब, आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट का होत नाही, हे सगळं कसं सहन करताय? तर त्यांनी जीवनाचं सूत्र जे सांगितलं ते आपल्या सर्वांना लागू होतं. ते मला म्हणाले की विठ्ठल, मी ॲडमिट झालो तर डॉक्टर मला ट्रीटमेंट देतील, ती घे नाही. त्या ट्रीटमेंट पुरतं तर डॉक्टर माझ्या वेदना कमी कशा होतील हे बघेल, परंतु 24 तास डॉक्टर माझ्याकडे उभं राहून मी काय करायचं, किंवा ट्रीटमेंट 24 तासाची नसते. इतर राहिलेला जो काळ आहे तो मला एकट्याला माझ्यासाठी काढायला लागणार आहे. आणि तो मी जर का कुठलाही विचार किंवा कुठलंही काम विचार मनात न घेता किंवा कुठलंही काम हाताने न करता जर करत राहिलो, तर या वेदना मला अत्यंत त्रासदायक ठरतील, सहन होणार नाही तितक्या होतील, ज्या मी आज अनुभवतोय. पण सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंत ज्या वेळेला मी काम करतो, त्यावेळेला वेदनांकडं माझं दुर्लक्ष होतं, कामावर माझं लक्ष लागतं. आणि 4 ते 6 ज्या वेळेला मी हे घेऊन येतो, 6 नंतर साहेब कोणाशीही बोलत नसत, त्या काळातही बोलत नसत. संपूर्ण लिखाणावर लिहून देऊन वाचणारा वाचायचा पिये आणि त्याच्यावर त्याचं उत्तर यायचं. अशा या परिस्थितीमध्ये त्या माणसाने 1 महिना काढला. आणि त्या महिन्यानंतर जिद्द ज्याला म्हणतो ना, अनेक साहेबांना त्रास झाले. त्यांना स्टेन बसवली, त्यांचा खोव्याचं ऑपरेशन झालं, त्यांचं 2दा गालाचं ऑपरेशन झालं. अनेक त्रास साहेबांना झाले. ते सगळ्या त्रासातून साहेबांनी डॉक्टरांना झिडकारलं. 15 दिवसाची फिजिओथेरपी त्यांची होती. साहेब 8 दिवसात फिजिओथेरपी ठेवून त्यांनी वॉकर बाजूला टाकला आणि एक काठी घेऊन चालायला लागले. अशा या जिद्दी असणाऱ्या माणसाकडनं तुम्ही सांगा अंकुशराव, अशा माणसाच्या जवळ राहिलं तर कोण सोडेल हो त्यांना? किती शिकायला मिळतं आपल्याला.